नमस्ते. नवीन व्हिडिओ. आज आपण नेक्स्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी थेरॉटिकल पार्ट आपण बेसिक फंडामेंटल्स टर्म्स आहेत त्या बघतोय बघा, ज्याच्यामध्ये आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये युटिलिटी अँड इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग असे 2 पॉईंट्स डिटेलमध्ये बघितलेले आहेत. आज आपण त्याच्या पुढे पेज नंबर 4 त्याच्यावर काही टर्म्स आहेत ते आपण बघूया. त्याच्या नेक्स्ट पण काही टर्म्स आहेत त्याही बघूया. डिफरन्स दिलाय पहा बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी इथे, पण आत्तापर्यंत फक्त आपण एकच बाजू बघितली की बुक कीपिंग काय आहे, अजून अकाउंटन्सी बघितलेलं नाही आहे. सो अकाउंटन्सी काय आहे ते बघूया, मग तुम्ही कंपॅरेटिव्हली त्या दोघांचा अभ्यास करू शकता. मीनिंग बघा 1.4 मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ अकाउंटन्सी. आपण बुक कीपिंग बघितले. बुक कीपिंग इज अ recording of all business transactions in a set of books. बिझनेसचे जे सगळे जे व्यवहार होणार आहे ते व्यवहार एका योग्य पद्धतीने लिहिण्याची जी पद्धत आहे, शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिण्याची जी पद्धत आहे ती आहे बुक कीपिंग. आणि अकाउंटन्सी, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी असं आपल्या विषयाचं नाव आहे बघा, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. मग व्हॉट इज अकाउंटन्सी? ती अकाउंटन्सी आज आपण बघूया. Meaning, bookkeeping is a part of accounting. It is a primary stage in accounting. Bookkeeping is a part of accounting. म्हणजे बघा, bookkeeping is a part of accounting. It is a primary stage in accounting. Primary stage पहिली अवस्था आहे. प्रायमरी स्टेज. थोड्याशा काही बाजू मला लिहाव्या लागतील त्यामुळे आज प्रायमरी स्टेज, दॅट इज बुक कीपिंग. म्हणजे फर्स्टली कोणतीही एंट्री ही बुक कीपिंगमध्ये येते. आणि सेकंडरी स्टेज जी आहे ती आहे अकाउंटन्सी. बरोबर आहे. आता बुक कीपिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटन्सी. इट इज अ प्रायमरी स्टेज. प्रायमरी म्हणजे पहिली किंवा सुरुवातीची. It is the process of recording transactions in the books of accounts. It is the process. ही प्रक्रिया आहे कशाची? रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे आपण होणारे व्यवहार लिहितोय, पण ते लिहिण्याची जी एक वेगळी पद्धत जी आहे, योग्य पद्धत जी आहे, प्रक्रिया जी आहे ती आहे अकाउंटन्सी. इट इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. Accounting is a part of accountancy. Accounting is a part of accountancy. Accountancy is a practice of recording, classifying, reporting of business transactions for the business. Accounting म्हणजे आता थोडंसं चित्र स्वरूपात दाखवायचं झालं मला तर अकाउंटिंग जे आहे ते इतकंच आहे बघा. वाईल अकाउंटन्सी ज्या अकाउंटन्सी वायडर कन्सेप्ट आहे आणि अकाउंटिंग ही त्याच्यापेक्षा कमी, म्हणजे ही प्रायमरी स्टेज, अगदी सुरुवातीची स्टेज आहे. ह्यातला अगदी छोटासा भाग आहे तो अकाउंटिंग. पण अकाउंटचा आपण खूप डीपली विचार करायला जाऊ तर मग साधारण ह्या तुम्हाला आतल्या गोलातून बाहेरच्या गोलातून तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील. म्हणजे अकाउंटन्सी इतकं डीप आहे. हे प्रायमरी स्टेजला आहे, हे सेकंडरी स्टेजला आहे. अकाउंटिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटन्सी. अकाउंटिंग इज अ प्रॅक्टिस ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, रिपोर्टिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स. याला अंडरलाईन करायचे आहे, मी काही ठिकाणी केलेलं आहे बघा. अकाउंटिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटन्सी. अकाउंटिंग इज अ प्रॅक्टिस ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, रिपोर्टिंग ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीज फॉर द बिझनेस. Accounting principles are basic norms and assumptions developed and established on the basis of accounting system. These principles are adopted by the accountants universally. ह्याला अंडरलाईन करायची आहे आणि हे लक्षात पण ठेवायचं आहे. These principles are adopted by the accountants universally. म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड कुठेही अकाउंटंट असतील तर ह्यातले जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत हे सर्व जगामध्ये
एकसारखेच आहेत आणि सर्वांनी ते एकसारखे स्वीकारलेले आहेत. आले लक्षात? फक्त चेंज होते करन्सी. आपण पुढे जाऊन डेबिट क्रेडिटचे बघणार आहोत. हे युनिव्हर्सली सेम आहे, कुठेही त्याच्यात बदल नाही. दिस प्रिन्सिपल्स आर अडॉप्टेड बाय द अकाउंटंट्स युनिव्हर्सली. आता डेफिनेशन आहे, जशी बुक किपिंगची डेफिनेशन होती रायटर्सने केलेली, तशी अकाउंटन्सीची पण आहे, जी सोपी आहे तीच आपण करायची आहे. पाठ बघा, पहिली दिली आहे, अकाउंटन्सी रेफर्स टू द एंटायर बॉडी. संपूर्ण. अकाउंटन्सी रेफर्स टू द एंटायर बॉडी अँड थेअरी ऑफ प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. अकाउंटन्सी रेफर्स टू द एंटायर बॉडी ऑफ द थेअरी ऑफ प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंगची प्रोसेस किंवा थिअरी याचं एक संपूर्ण चित्रण म्हणजे अकाउंटन्सी आहे. कोणी दिली आहे बघा डेफिनेशन? बाय कोहलर. आले लक्षात? त्यामुळे ही डेफिनेशन तुम्ही करा. पुढची पण आहे, पण ती 11वीच्या स्टुडंट्सना थोडी हेवी वाटू शकते. जे सोपं आहे त्याच्याकडेच फोकस करा. जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा पुढे पण ह्या तुम्हाला अभ्यासामध्ये डेफिनेशन येणार आहेत, तेव्हा तुम्ही ते निश्चित करू शकता. पण आत्ता जस्ट आपल्याला तो विषय नवीन आहे, त्यामुळे सोप्याचकडे आपण जाणार आहोत. प्रोफेसर रॉबर्ट एन अँथनी हॅज डिफाईन अकाउंटिंग ॲज नियरली एव्हरी बिझनेस एंटरप्राइज ॲज अन अकाउंटिंग सिस्टीम. इट मीन्स ऑफ कलेक्टिंग, समरायझिंग, अनलायझिंग अँड रिपोर्टिंग इन द मॉनिटरी टर्म्स information about the business transaction. Nearly every business enterprise has an accounting system. It is a mean of collecting, summarizing, analyzing, reporting monetary terms information and about the business transactions. म्हणजे बिझनेस एंटरप्राइज अकाउंटिंग इट मीन्स द कलेक्टिंग म्हणजे गोळा करणे. समरायझिंग म्हणजे पुन्हा एकत्र करणे किंवा डिटेल्स त्याचे. अनालायझिंग म्हणजे त्याचं अनालाइज करणे, विश्लेषण करणे किंवा त्याची तपासणी करणे किंवा सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने चेक करणे. रिपोर्टिंग मॉनिटरी टर्म्स इन्फॉर्मेशन, पैशाशी निगडीत असलेल्या सर्व काही गोष्टी आहेत, सर्व अटी आहेत, या सगळ्यांचं एका ठिकाणी जे रेकॉर्ड आहे दॅट इज कॉल्ड अकाउंटन्सी. पण कोहलर यांची जी डेफिनेशन आहे ती सोपी आहे, त्यामुळं माझा असा सल्ला आहे की विद्यार्थ्यांनी तीच लिहायची आणि तीच पाठ करायची. येते लक्षात? आता आपण नेक्स्ट पुढे जाणार आहोत. 1.5 बेसिक टर्म्स ऑफ अकाउंटिंग सिस्टीम. बघूया. बेसिक टर्म्स ऑफ अकाउंटिंग सिस्टीम. There are two types of basic terms: cash basis and accrual or mercantile basis. Accrual किंवा क्रेडिट असं घेऊयात, क्रेडिट बेसिस असं घेऊयात. आणि लास्ट वन जो आहे हायब्रिड बेसिस, मिक्स्ड और हायब्रिड. ह्या दोन आहेत, ह्या मेन आहेत, कॅश अँड क्रेडिट. आणि थर्ड वन जी आहे दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ दिस टू. हायब्रिड बेसिस म्हणजे कॅश आणि क्रेडिट. आता आपण टर्न बाय टर्न जाऊया बघा. बेसिक अकाउंटिंग. आता अकाउंटिंग शिकत असताना आपल्याला बेसिक टर्म्स बघायचे आहेत. देर आर मेनली 3 बेसिस और मेथड्स ऑफ अकाउंटिंग कॉमन यूसेज नेमली कॅश बेसिस, accrual basis or mercantile basis, and third one mixed or hybrid basis. आता कॅश बेसिस बघा काय आहे. अंडर कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग अक्रुवल कॅश रिसिप्ट्स. अक्रुवल कॅश रिसिप्ट्स म्हणजे अक्रुवल म्हणजे मिळणे आणि कॅश रिसिप्ट्स म्हणजे मिळालेले पैसे. अंडर कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग अक्रुवल कॅश रिसिप्ट्स अँड कॅश पेमेंट्स आर रेकॉर्डेड. कॅश बेसिस म्हणजे काय
ज्या व्यवहारातून बिझनेसला पैसे मिळालेले आहेत आणि ज्या व्यवहारातून बिझनेसमधून पैसे गेलेले आहेत, रिसिप्ट म्हणजे मिळालेले पैसे, पेमेंट म्हणजे दिलेले पैसे, कोणी, तुम्ही का मी, तर बिझनेसने, बिझनेसला मिळालेले पैसे आणि बिझनेसकडनं गेलेले पैसे, दॅट इज कॉल्ड कॅश बेसिस. अंडर द कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग, अक्रुवल कॅश रिसिप्ट्स and actual cash receipts and actual cash payments are recorded. म्हणजे नुसतंच तोंडी बोललंय की मी तुला ऑर्डर देतो, तू मला पैसे दे, तर हे तोंडी झालेला जो व्यवहार आहे दॅट इज नॉट ट्रान्झॅक्शन. जिथे ही कृती होते, ज्याच्यातून पैसे मिळतात, ज्याच्यातून माल दिला जातो, ज्याच्यातून पैसे दिले जातात, हे पैसे दिलेल्याचे जेव्हा व्यवहार पूर्ण होणार आहेत त्या सगळ्यांचंच रेकॉर्ड इथे कॅश बेसिसमध्ये होणार आहे. म्हणजे तुम्ही फोनवर किती बोलाल, तुम्ही ईमेलवर किती पण बोलाल, पण ॲक्च्युअल ती जेव्हा ॲक्टिव्हिटी होते तेव्हाच त्याचा रेकॉर्ड होणार आहे. इन दिस बेसिस रेव्हेन्यू ऑफ रेकग्नाइज वेन कॅश इज रिसिव्ड अँड एक्सपेन्सेस आर रेकग्नाइज वेन कॅश इज पेड. आता उदाहरण दिले बघा. फॉर एक्झाम्पल, एनी इन्कम रिसिव्ड. आता पगार, काम केल्यानंतर महिन्याच्या सुरुवातीला आपल्याला पगार मिळतो. पगार देतो म्हणजे काही ते योग्य दिल्यासारखं करत नाही, तर आपण घेतल्यासारखं करत नाहीत, आपल्याला कॅश ॲक्च्युली मिळते. तसंच आहे एनी इन्कम रिसिव्ड. इन्कम उत्पन्न, इन्कम म्हणजे काय आहे बघा, उत्पन्न. एनी एक्सपेन्सेस पेड. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. जसं उत्पन्न मिळणार आहे तसे काही खर्चही करावे लागणार. तर रोज आपल्याला कामासाठी बाहेर गाडीमध्ये पेट्रोल भरावंच लागतं, बससाठी पैसे द्यावेच लागतात, रिक्षासाठी पैसे द्यावेच लागतात. का, तर आपल्याला जायचं आहे कामासाठी, शाळेसाठी, कॉलेजसाठी. म्हणजे हे खर्च आपण करतो ना, ते पण बघा. नुसतं करायचं आहे म्हणून एका ठिकाणी बसून ते होणार नाही. जेव्हा आपण ॲक्च्युअल ती कृती करतोय तेव्हाच ते खर्च दिले जाणार आहेत, तेव्हाच ते पैसे दिले जाणार आहेत. Any income received, any expenses paid. Such a method of accounting is usually followed by professionals such as doctors, lawyers, chartered accountant, that is CA, and not for profit organization. ह्या सगळ्या वाचण्याचा एकच अर्थ आहे की बिझनेसमध्ये ज्या ट्रान्झॅक्शन्समधून कॅश मिळते किंवा बिझनेसमध्ये ज्या ट्रान्झॅक्शनसाठी कॅश बाहेर पडणार आहे त्याचंच रेकॉर्ड इथे होणार आहे, पैशाचे होणारे व्यवहार. आले लक्षात. आता पुढे अक्रूल और मर्कंटाईल बेसिस आहे बघा, किंवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आहे. क्रेडिट बेसिस. क्रेडिट बेसिस म्हणजे उधारीचे व्यवहार. उधारीचे व्यवहार. आणि कॅश बेसिस म्हणजे रोखीचे व्यवहार. रोखीचे व्यवहार. आता उधारीवर घेतो म्हणजे काय सांगा बरं. आपण एखादी वस्तू उधारीवर घेतो म्हणजे काय, म्हणजे किराणा मालाच्या दुकानात, आपल्या घराच्या जवळपास किराणा मालाचं दुकान असतं आणि मग जेव्हा आपण दुकानदाराकडे जातो, समजा त्या काही माल आपण ज्यातला घेतला त्यातले 10 रुपये शिल्लक आहेत, कमी पडत आहेत, तर तो काही दुकानदार आपल्याला असं म्हणत नाही की वस्तू ठेवाने आधी पैसे घेऊन येईल मग वस्तू घेऊन जा, असं अजिबात म्हणत नाही. तो काय म्हणतो, ठीक आहे बाबा, तू आता ही वस्तू घेऊन जा, पण मग संध्याकाळी किंवा एका तासाभराने तू पैसे मला आणून दे. मग हे जे त्यांनी आपल्याला एका तासाचं मार्जिन दिले ना 10 रुपये देण्यासाठी, ती म्हणजे उधारी असते. बिझनेस करताना सुद्धा सगळेचे व्यवहार कॅशने होणं अपेक्षित आहे. पण कधी कधी बिझनेसचे डीलर्स असतात, कधी कधी बिझनेसचे नेहमीचे सेलर असतात, डिस्ट्रीब्युटर्स असतात की ज्यांना कधी कधी उधारीच्या सवलती, कधी कधी ॲडव्हान्स अमाऊंट द्याव्या लागतात. मग असे पण जे व्यवहार आहेत की जे पैशाच्या शिवाय होतात, त्या पैशाच्या शिवाय झालेल्या व्यवहारांचं रेकॉर्ड सुद्धा केलं जातं. कशामध्ये, क्रेडिट बेसिसमध्ये. म्हणजे पैसे बुडत नाही आहेत, लक्षात घ्या, पैसे जाणार नाही आहेत कुठे, फक्त ते काही कालावधीनंतर मिळणार आहे. इथे इमिजिएट कॅश रिसिव्ड होते पहा, इथे पटकन कॅश मिळते कॅश बेसिसमध्ये. पण अक्रुवल किंवा मर्कंटाईल बेसिस किंवा क्रेडिट बेसिसमध्ये पैसे मिळतात, पण पैसे मिळण्यासाठी काही कालावधी असतो किंवा पैसे देण्यासाठी काही कालावधी असतो, म्हणजेच उधारीचे व्यवहार. बघा, अंडर अक्रुवल बेसिस ऑफ अकाउंटिंग द रेव्हेन्यू वेदर द रिसिव्ड ऑर नॉट but has been earned or accrued during the accounting period
and expenses incurred whether paid or not recorded. In other words, revenue is recognized when it is earned and accrued. The expenses are recognized when these are incurred. That is, any income earned whether received or not. Any expenses incurred whether paid or not. म्हणजे व्यवहार होत आहेत पण पैसे काही काळानंतर दिले तरी चालणार आहेत, व्यवहार होत आहेत पण पैसे काही काळानंतर मिळाले तरी चालणार आहेत. हे सगळे अक्रुवल बेसिस आहेत. आले लक्षात? थेअरी पार्ट किंवा इंग्लिशमध्ये काय कंटेंट लिहिलं आहे डझंट मॅटर, पण विद्यार्थ्यांना ह्या कन्सेप्ट लक्षात येणं गरजेचं आहे की रोखीचे व्यवहार म्हणजे काय की जिथं पैसे लवकर मिळतात, इमिजिएट मिळतात, आणि उधारीचे व्यवहार काय की जिथे उधारीच्या व्यवहारामध्ये पैसे देण्यासाठी किंवा घेण्यासाठी एक थोडासा कालावधी असतो. आता मिक्स अँड हायब्रिड बेसिस. दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ कॅश बेसिस अँड क्रेडिटर बेसिस. बघा, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ कॅश बेसिस अँड अक्रुवल बेसिस ऑफ अकाउंटिंग. बाजार एवढंच, बाकीचं फार लक्षात घेण्याची आवश्यकता नाही, कारण पुढे मग हेच कळलं नाही तर मग ह्याच्याकडे नको जायला. हायब्रिड बेसिस म्हणजे टू कॉम्बिनेशन. मे बी इथे कॅश मिळालेली असू शकते, मे बी इथे कॅश काही कालावधीनंतर मिळणार असते, असं ते दोन्हीचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. आता नेक्स्ट पॉईंटकडे आपण जाणार आहोत. बघा, नेक्स्ट पॉईंट आपल्या बेसिक्स ज्या टर्म्स आहेत, पुढे काही थेरॉटिकल माहिती त्यांनी दिलेली आहे, क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर्स अँड इन्फॉर्मेशन. पण 11वीच्या स्टुडंटसाठी तिकडे नको जायला. आपण जो बेसिक टर्म्स ज्या आहेत ह्या टर्म्सकडे आपण आता जाणार आहोत. सो बेसिक टर्मिनॉलॉजीज 1.7 बेसिक टर्मिनॉलॉजीज. डिवाइड कशा केल्यात बघा. बेसिक टर्म्स, types of terms, types of transactions, types of transactions. There are two types of transactions. First one monetary, and second one non-monetary. Monetary transactions and non-monetary. Again, there are two types of monetary transactions. First one cash transactions and second one credit transactions. आणि नॉन मॉनिटरी मध्ये एकच प्रकार आहे जो की आपल्याला लागणार पण नाही, पण माहिती असला पाहिजे किंवा माहिती आहेच आहे तुम्हाला, पण तरी देखील बघूया. बघा, मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी. आता इथून आपल्या बेसिक टर्म्स ज्या आहेत ह्या सुरू होतात. पहा, बेसिकली कसं आहे की अकाउंटिंग शिकत असताना आधी आपल्याला बुक किपिंग माहिती पाहिजे, आधी आपल्याला अकाउंटिंग माहिती पाहिजे, अकाउंटन्सी माहिती पाहिजे, की जे आत्तापर्यंत आपण मागच्या काही प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये बघत होता. इथून आता ज्या तुम्हाला अकाउंट शिकण्यासाठी पुढे अख्ख्या पुस्तकामध्ये काही काही शब्द आहेत जे तुम्हाला लागणारच आहेत. डेटर, क्रेडिटर, प्रॉफिट, लॉस, इन्कम, गेन, सॉल्वंट पर्सन, इनसॉल्वंट पर्सन, अकाउंटिंग इयर, हे असं सगळं येणार आहे पुढे अभ्यासामध्ये. मग हे काय आहे, मग हा डेटर कोण आहे, मग हा क्रेडिटर कोण आहे, इन्सॉल्वन्सी म्हणजे काय, प्रॉफिट म्हणजे काय, असेट्स काय आहेत, what are the types of assets, what are the types of liabilities, what is accounting year, काय आहे अकाउंटिंग इयर, त्याचा पिरियड किती असतो किंवा काय, असं सगळं आपण आता इथून पुढे बघणार आहोत. विद्यार्थ्यांनी या गोष्टींकडे लक्ष देणं अवश्य गरजेचं आहे. बेसिक टर्म्स, बेसिक टर्मिनॉलॉजीज, त्याचं डिवाइड कसं केलंय बघा. फर्स्ट ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्झॅक्शन्स म्हणजे व्यवहार. आता ह्या होणाऱ्या व्यवहाराचे दोन प्रकारे विभाग केलेले आहेत. एक मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आणि दुसरे आहे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. मॉनिटरी म्हणजे पैशाशी निगडित असणारे व्यवहार,
आणि नॉन मॉनिटरी म्हणजे जे पैशाशी निगडीत नाही आहेत असे व्यवहार. आता मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्सचे पुन्हा 2 प्रकार केलेत बघा. एक कॅश ट्रान्झॅक्शन्स, एक क्रेडिट ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनिटरीचे बार्टर ट्रान्झॅक्शन्स. बरोबर. आता हा चार्ट आधी समजून घेऊ आणि मग नेक्स्ट आपण पुढे जाऊया. ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय? व्यवहार. बरोबर. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय? पैशाचे व्यवहार. नॉन मॉनिटरी म्हणजे काय? बिना पैशाचे व्यवहार. मग बिना पैशाचे म्हणजे काय? बार्टर ट्रेड. बार्टर ट्रेड म्हणजे वस्तू विनिमय पद्धत. वस्तू विनिमय हे आपण 10वी पर्यंत शिकलेलो असतो. कॅश ट्रान्झॅक्शन्स म्हणजे पुन्हा पैशाचे किंवा रोखीचे व्यवहार आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स म्हणजे उधारीचे व्यवहार. बरोबर. व्यवहारच आहेत, पण काहीमध्ये पैसे मिळणार आहेत, काहीमध्ये पैसे मिळणार नाहीत. आणि काही पूर्वी असे व्यवहार होते, बार्टर ट्रेड, वस्तू विनिमय पद्धत. गहू आणि तांदळाचं सगळ्या विद्यार्थ्यांना उदाहरण येत असतं बघा. गहू आणि तांदूळ. की एका शेतकऱ्याकडे गहू आहे आणि त्याला तांदूळ हवे, तर तो काय करणार? दुसऱ्या शेतकऱ्याकडे जाणार, त्याला सांगणार बाबा धर माझ्याकडचे 2 किलो गहू, तुझ्याकडचे 2 किलो तांदूळ मला दे. आता इथं व्यवहार होतोय लक्षात घ्या, पण इथं कुठं सुद्धा पैसे मिळत नाहीत किंवा पैशाची देवाणघेवाण नाही, तरी देखील व्यवहार झालेला आहे. दिस इज कॉल्ड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे याच्यासाठी आपण बार्टर ट्रेड जो आहे, वस्तू विनिमय पद्धती आहे, ही पूर्वी आपण अभ्यासलेली आहे 10वी पर्यंत. असे व्यवहार आपल्याला रेकॉर्ड करायचे नाही आहेत अकाउंटिंगमध्ये. आपल्याला सगळे पैशाचेच व्यवहार रेकॉर्ड करायचे आहेत, हे लक्षात घ्या. मग आता आपण इकडे येऊयात. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणजे पैशाचे व्यवहार. मनी म्हणजे काय? पैसा. मॉनिटरी म्हणजे काय? पैशाचे व्यवहार. मग हा पैसा इमिजिएट मिळणार असेल किंवा पैसा काही कालावधीनंतर मिळणार असेल. हार्ड कॅश मिळणार असेल किंवा टाइम स्पॅन असेल पैसे देण्यासाठी. मग असे त्याचे 2 विभाग केलेत बघा. कॅश ट्रान्झॅक्शन्स अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. कॅश रिसिव्हिंग इमिजिएट ॲट द टाइम ऑफ ट्रान्झॅक्शन अँड कॅश मे बी रिसीव्ड इन फ्युचर, किंवा थोड्या कालावधीनंतरच पैसे मिळणार आहेत, असेही काही व्यवहार क्रेडिट ट्रान्झॅक्शन्समध्ये येणार आहेत. आले लक्षात? सो देअर आर दिस टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स: मॉनिटरी, नॉन मॉनिटरी. देअर आर 2 टाइप्स ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स, कॅश अँड क्रेडिट. कॅशमध्ये आपण इमिजिएट कॅश मिळते आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन्समध्ये काही काळानंतर कॅश मिळते. नॉन मॉनिटरीमध्ये कॅश येतच नाही, हे आपण पूर्वी शिकलेलो आहोत, पण एक विद्यार्थ्यांना लक्षात यावं म्हणून त्यांनी त्या टर्म्स याच्यामध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. आले लक्षात? त्यामुळे बघा, अभ्यास करा. बाकीचं जे काय आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊयात. तुम्हाला काहीही अडत असेल त्या टर्म्सशी रिलेटेड, कारण कसं होतं की व्हिडिओ बघत असताना एक कल्ली अभ्यास असतो की समोरचा सांगतोय, पण त्याला अनुसरून जेव्हा तुम्ही ते ऐकत असता, जेव्हा तुम्ही ते बघत असता, त्याला अनुसरून तुमच्या डोक्यात जे पण विचार आहे, तुम्हाला जे काही प्रश्न पडत असतील, ते व्हिडिओ चालू असताना तुम्ही ते लिहून ठेवत चला. आणि व्हिडिओ जेव्हा संपेल तेव्हा तुम्ही मला माझ्या चॅनलवर ते विचारलं तरी देखील चालणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त 11वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत, 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही केलेलंच आहे, पण इतर विद्यार्थ्यांना देखील सांगा, ज्यांच्या बेसिक टर्म्स ज्या आहेत ह्या क्लिअर होतील असं मला वाटतं. ठीक आहे. धन्यवाद.